पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता। लोकसभेच्या 31 ते 32 जागा लढण्यावर भाजप ठाम। शिवसेनेला 12 ते 13 आणि राष्ट्रवादीला फक्त 4 जागा देण्याचा प्रस्ताव। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक। मुंबईतील रेल्वे स्टेशनची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती। परळ, स्टँडर्ड्स सह 10 स्टेशनची नावं बदलण्याचा विचार। भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील नावं जाहीर होण्याचा अंदाज। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार। यात्रेचा मालेगावमधील सौंदाणेमध्ये असणार मुक्काम। नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी मंत्री पद्माकर वळवी भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश। हरियाणातील नवीन सरकारची फ्लोर टेस्ट आज। मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर नायब सैनी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी जाहीर। हायकोर्टाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून सुधारित याद्या जाहीर। राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य केंद्राचा आज शुभारंभ होणार। मुख्यमंत्री शिंदे करणार ऑनलाईन उद्घाटन। आरटीईच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याची जबरदस्ती नको। राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे आदेश। पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेण्यास तयार असल्याचं शाळेतून काढता येणार नाही। उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास। महापालिकेकडून 500 कोटींची तरतूद। प्रकल्प अहवाल लवकरच येणार। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी। पुरुष एकेरीमध्ये प्रणय आणि किदंबी श्रीकांतचा पहिल्या फेरीत पराभव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।